आज एका अतिशय कॉमन विषयावर बोलते की चेहऱ्यावरचं वांग किंवा काळे डाग किंवा पिगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, तर हे कायमस्वरूपी जाण्यासाठी काही ट्रीटमेंट असते का? नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. हे खूप कॉमन पेशंट्स आहेत आणि अर्थात घरगुती उपाय सगळे करून झालेले आहेत, पण तरी सुद्धा जर हे कमी होत नाहीये तर त्यामागची कारणं काय असू शकतात आणि त्यावर ट्रीटमेंट काय आहे हे आज सांगते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, जसं प्रेग्नन्सीमध्ये, प्रेग्नन्सी नंतर किंवा थायरॉइड, पीसीओडी, पोस्ट मेनोपॉझल हे पिगमेंटेशन येतं. एस्पेशली चेहऱ्यावर म्हणजे नाकावर, गालावर किंवा फोरहेडवर म्हणजे कपाळावर किंवा ओठांच्या भोवती हे पिगमेंटेशन असतं, ज्याला आपण वांग असं म्हणतो आणि ते हळूहळू वाढायला लागतं. दुसरं कारण म्हणजे सन एक्सपोजर, जसं की उन्हामध्ये गेल्यानंतर वाढतं किंवा काळे डाग जास्त उठून दिसतात, खास सुटते, असं असेल तर हे पिगमेंटेशन जे आहे याला तुम्ही सनस्ट्रोक किंवा याच्यामुळे होतं असं म्हणू शकता. तिसरं म्हणजे हेअर कलर किंवा हेअर डायचा वापर. कलर करून झाल्यानंतर ते धुतल्यानंतर जेव्हा त्याचं पाणी सगळं चेहऱ्यावर येतं तेव्हा बऱ्यापैकी कपाळावर पिगमेंटेशन जाणवतं. हे एस्पेशली हेअर डायमुळे असू शकतं, कारण यामध्ये केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स तुमच्या स्किनला खराब करू शकतात आणि त्यामुळे पिगमेंटेशन येऊ शकतं. आणि चौथं म्हणजे ऍसिडिटी. ज्यांना हायपर ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, पोट साफ होत नाही, पित्त होतं, खाल्लेलं पचत नाही, अशा लोकांना पिगमेंटेशन येण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर मग आता घरगुती उपाय तर सगळे करून झालेले असतात, मग यावर करायचं काय? तर फक्त वरून क्रीम लावण्यापेक्षा, नो डाऊट क्रीम पण उपयोगी आहेच, पण फक्त क्रीम लावण्यापेक्षा जर पोटातून औषधं घेतली तर त्याचा खूप जास्त चांगला फायदा होतो. कारण मी आता जे 4 कारणं सांगितली यापैकी जर कोणतंही तुम्हाला असेल तर पोटातून औषधं देणं हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे रूट कॉज निघून जाते आणि मग तुमचं पिगमेंटेशन येणं हे कमी व्हायला लागतं, ते लाईट होतं आणि पूर्णपणे निघून जातं. आता यावर खूप छान होमिओपॅथीमध्ये उपचार उपलब्ध आहेत. इतके वर्ष आपण उपचार करत आहोत आणि त्याला खूप चांगले रिझल्ट्स आहेत. तर मी आज तुम्हाला 2 क्रीम्स दाखवते, ऑइंटमेंट. हे विच हेझल म्हणून क्रीम आहे, जे सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे आणि खूप याचे चांगले रिझल्ट्स आहेत. मेडिसिन कंपनीचं आहे. हे सगळे होमिओपॅथी प्रोडक्ट्स आहेत आणि पोटातून होमिओपॅथी औषधं ही जास्त महत्वाची असतात. तर तुम्हाला जर थोड्याफार प्रमाणामध्ये त्रास असेल तर तुम्ही हे क्रीम सुद्धा वापरू शकता. कोणत्याही होमिओपॅथी दुकानामध्ये तुम्हाला मिळेल आणि याची किंमत आहे 100 रुपये. तर खूप महाग पण नाहीये आणि खूप चांगले याचे रिझल्ट्स आहेत. आणि दुसरं आहे बॅक्सनचं एस-क्युअर. हे सुद्धा खूप छान आहे पिगमेंटेशनसाठी, पिंपल्ससाठी, एस्पेशली सनबर्न, उन्हात गेल्यावर वाढतं आता जे मी सांगितलं. तर हे 2 क्रीम तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकता, तुमच्या जवळच्या होमिओपॅथी दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. पण पोटातून औषधं घेणं हे जास्त महत्वाचं आहे. कोणतं क्रीम कोणत्या केसमध्ये वापरायचं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे याचं तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर पुण्याचा ऍड्रेस, आपल्या क्लिनिकचा टायमिंग्स, हे सगळं नंबर, कॉन्टॅक्ट कसा करायचा हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तेही तुम्ही बघू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा तुम्ही जर पुण्याबाहेर असाल तरी सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन अवेलेबल आहे आणि औषधं कुरिअरद्वारे तुमच्या घरपोच येतील. तर याची किंमत असते साधारणपणे 950 ते 1100 रुपये महिना. डिपेंड्स की आपण कशी औषधं ऍड करतो किंवा प्रत्येकाच्या त्याच्या कारणांवर अवलंबून आहे. तर हे तुम्ही ट्रीटमेंट नक्की घेऊ शकता आणि चेहऱ्यावरचं वांग किंवा पिगमेंटेशन हे कायमस्वरूपी जाऊ शकतं. धन्यवाद.